जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मुंबई विद्यापीठ म्हणजेच युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्यातर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलं आहे. टोटल इथे 94 पदं भरली जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधला पदवीधर, सोबतच ज्याचा डिप्लोमा झालेला आहे, इंजिनिअरिंग झालेला आहे, ज्याचा या ठिकाणी ITI झालेला आहे आणि ज्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. तर इथे बघू शकता की 26 तर 24 पानांची जाहिरात आपल्या हाती लागलेली आहेत. इथे बघू शकतात की विविध अशी टोटल 13 पदं इथे भरली जाणार आहेत आणि 13 पदांसाठी 94 जागा इथे भरल्या जाणार आहेत. तर सविस्तर माहिती इथे समजून सांगतोय. शिक्षण काय काय लागणार आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं, अप्लाय कोणत्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे ते पण इथे सांगून देतोय. सविस्तर माहितीला आपण सुरुवात करतोय. त्या अगोदर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन येतोय, नक्कीच त्याचा फायदा घ्यायचा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई म्हणजेच मुंबई विद्यापीठातर्फे हे भरतीचं अपडेट आहे. तर एकदा आपण पदं बघून घेऊयात. तर फायनान्स अकाउंट असिस्टंट आहे, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आहे, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर लॉ असिस्टंट झालं, त्यानंतर लॅब असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, प्लंबर, मॅसन ड्रायव्हर आणि मल्टीटास्क ऑपरेटर अशी टोटल 13 पदं इथे भरली जाणार आहेत. वेतनाच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण आहे ते अप्लाय करतात. तर 9,000 प्रति महिना वेतन दिलेलं आहे. 8,000 रुपये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना इथं वेतन दिलं जाणार आहे. शिक्षण लक्षात घेऊया. पहिलं पद असणाऱ्या फायनान्स आणि अकाउंटंट असिस्टंट याच्यासाठी तुमचं काय पूर्ण पाहिजे, तर त्या क्षेत्रातली तुमची पदवी पूर्ण पाहिजे. तुमचं MSc झालं आहे, टॅली झालेलं आहे, टायपिंग झालेलं आहे, तरी तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जातो. 2 नंबरचं पद आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. याच्यासाठी त्या क्षेत्रातली म्हणजेच कोणत्या क्षेत्रातली इथे पदवी प्राप्त पाहिजे. सोबतच तुम्हाला इंग्लिश किंवा मराठीमधून तुमचं जर इथे स्टेनोग्राफी पूर्ण आहे तरी तुम्हाला इथं प्रेफरन्स दिलं जातं. ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे. डिप्लोमाचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, डिग्रीवाले अप्लाय करू शकतात. पण सिव्हिल ब्रँचमधून ज्यांची डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झाला आहे तेच विद्यार्थी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाला अप्लाय करू शकतात. सेम त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी राहणार आहे. तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिकलमधून तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. 5 नंबरचं पद असणार आहे लॉ असिस्टंट. तर लॉ असिस्टंटसाठी त्या क्षेत्रातली पदवी प्राप्त पाहिजे. तुमचं टायपिंग झालेलं आहे, तुम्ही MSc उत्तीर्ण आहात, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, तुम्ही अप्लाय करू शकतात. 6 नंबरचं पद आहे लॅब असिस्टंट. याच्यासाठी तुमची मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी पूर्ण पाहिजे. तुमचं टायपिंग आणि MSc होल्डर असेल तर तुम्ही लॅब असिस्टंट पदाला इथे अप्लाय करू शकतात. 7 नंबरचं पद असणार आहे लायब्ररी असिस्टंट. याच्यामधून तुमची पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. लायब्ररी सायन्समधून तुमचं टायपिंग झालं आहे, MSc झालं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. सेम इथे बघायचं झालं तर इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, प्लंबर आणि मॅसन याच्यामधून ज्यांचा डिप्लोमा पूर्ण झालेला आहे ह्या संबंधित ट्रेडमधून ते विद्यार्थी त्या ठराविक पदाला अप्लाय करू शकतात. ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरचं सुद्धा पद दिलेलं आहे. इथे आपल्याला पदवी प्राप्त पाहिजे आणि आपल्याकडे लायसन्स पाहिजे. तर व्हॅलिड मोटार व्हेकल लायसन्स म्हणजे पदवी प्राप्त पाहिजे आणि तुमच्याकडे लायसन्स असेल तर तुम्ही ड्रायव्हर पदाला अप्लाय करू शकतात. मल्टीटास्क ऑपरेटरसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, तुम्ही टायपिंग पूर्ण केलेलं आहे, MSc झालेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. हे ठराविक 13 पद आहेत. तर 13 पदाचं शिक्षण इथं मी समजावून सांगितलेलं आहे. एज आणि नॅशनॅलिटी फक्त इथे भारताचे नागरिक अप्लाय करतील आणि एज दिलेला आहे. तर एज अप्रेंटिसशिपचे जे काही रूल्स आहेत त्यानुसार इथे एज फॉलो केलं जातं. ड्युरेशन ऑफ ट्रेनिंगमध्ये 1 वर्षाचं ड्युरेशन म्हणजे 12 महिन्याचं तुमचं ट्रेनिंग असणार आहे. त्याच्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही अगोदर ट्रेनिंग घेतली आहे तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार नाही आहे. सिलेक्शनची प्रोसेस आता जे काही विद्यार्थी इथे ॲप्लिकंट आहेत ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांचं इथे जे काही क्रायटेरिया दिलेलं आहे त्या क्रायटेरियामध्ये ज्यांचं शॉर्टलिस्टिंग होतं त्यांचाच इथे इंटरव्ह्यू घेतला जातो आणि इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मार्क्स असतात आणि जे काही आपण फॉर्म भरतो त्याच्यासुद्धा मार्कावरती आपलं शॉर्टलिस्ट केलं जातं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन इथे आपण अप्लाय करू शकतो. NITSच्या पोर्टलवरती सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. तर NITSचं 2.0चे जे काही पोर्टल आहे त्या अशा पद्धतीचं पोर्टल त्यांनी तयार केलेलं आहे. त्यावरती जाऊन आपल्याला अप्रेंटिसचा फॉर्म इथे भरून द्यायचा आहे आणि अप्रेंटिसचा फॉर्म भरण्यासाठी तर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची जी काही रिक्रुटमेंट निघाली होती तर त्याच्यासाठी हा जो काही कोड आहे ज्याला आपण इस्टॅब्लिशमेंट ID म्हणतो, हा इस्टॅब्लिशमेंट ID तिथे टाकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरच इथे आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे. डेटच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं 29 मार्चपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 17 एप्रिल असणार आहे. म्हणजेच 15 दिवसाच्या आतच तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. अतिशय सुवर्ण संधी आहे. म्हणजे डिप्लोमा, डिग्री झाले, पदवी आहे, लॉची पदवी आहे, लायब्ररीची पदवी आहे, तुमचं टायपिंग झाले, स्टेनोग्राफीची टायपिंग झालेली आहे, तुमचं MSc झालेलं आहे, तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. तर ॲनेक्झरमध्ये NITSवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, अकाउंट कसं साईन अप करायचं आहे सगळी प्रोसेस दिलेली आहे. सगळ्यात पहिला आपण
ऑफिशियल करतो. तर ज्यांचा पासवर्ड इथे विसरलेला आहे त्यांनी फॉरगेट करून इथे आपला पासवर्ड रिकवर करू शकता. ज्यांचं इथे अकाउंट साईनअप नाही आहे त्यांनी अकाउंट या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आपलं साईनअप इथे करू शकता. तर सगळी सविस्तर प्रोसेस इथे त्यांनी दिलेली आहे. तर त्यानंतर आपण इथे बघूयात की काय काय अजून रिलेव्हंट इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला साईनअप करावं लागतं आणि साईनअप करून सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इथे NITS पोर्टलवरती भरावी लागते. आपलं स्टेट झालं, कोणत्या कॉलेजमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, डिप्लोमा कोणत्या ट्रेडमधून झालेला आहे, कधी पास आउट आहात, सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे भरायची आहे. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन झाली, बेसिक डिटेल्स झाले, कम्युनिकेशन झालं, ट्रेनिंगसाठी कोणते तुम्ही सेंटर देणार आहात, तुमची अप्रेंटिसची ट्रेनिंग आहे आणि बँकेचे डिटेल्स, ही सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तिथे आपल्याला इथे सविस्तर भरून द्यायची आहे. जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच टाकून देतोय. कम्युनिकेशनसाठी ॲड्रेस दोन्ही आपल्याला द्यायचे आहेत, बँक डिटेल भरून द्यायचे आहेत. म्हणजे जे काय आपल्याला स्टायपंड येणार आहे यांच्यातर्फे युनिव्हर्सिटीतर्फे ते स्टायपंड आपल्या डायरेक्टली बँकमध्ये इथे जमा होऊ शकतो. आपण हा फॉर्म इथे ऑनलाईन पद्धतीने बघणार आहोत. तरी इथे बघू शकतात की रजिस्टर बटनवरती आले. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करायचं. ज्यांचं इथे अकाउंट नाही आहे त्यांनी एनरोल स्टुडंट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं एनरोल करण्याच्या अगोदर 7 अशा महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या असणं आवश्यक आहे. आधार कार्ड, व्हॅलिड ईमेल ID, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटोग्राफ, आधार कार्ड, आपलं डिग्री सर्टिफिकेट, डिग्री चालू असेल किंवा डिग्री पासआउट झालं तर प्रोविजनल सर्टिफिकेट असेल तर ते द्यायचं आहे. पासआउट झालेलं आहे तर क्वालिफाईंग डिग्री सर्टिफिकेट द्यायचं आहे. पासबुकचं पहिलं पेज द्यायचं आहे, बँक स्टेटमेंट. त्याच्यानंतर माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे तर यस केल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून कॅप्चा कोड इथे आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर सेंड OTP बटनवरती क्लिक करून मोबाईल नंबर आणि ईमेल IDवरती जो OTP पाठवला जातो ते टाकून आपल्याला इथे साईनअप करायचं आहे. तर अशा प्रकारे हा सगळा फॉर्म फिलअप करायचा आहे. काही अडचण येत असेल तर ऑलरेडी PDF सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अप्लाय करण्यापासून म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यापासून इथे बघू शकतात की अप्लाय करण्यापर्यंत सगळे इथे रिक्रुटमेंटचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. तर इथे बघू शकतात की अप्लाय केल्यानंतर हा असा कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म येतो. त्यानंतर हा फॉर्म प्रिंट करायचा आहे आणि ज्यावेळेस लिस्ट लागते त्यावेळेस तुम्हाला जर या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं तर तुम्हाला इथे मेल पाठवला जातो. अतिशय सुवर्ण संधी आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई म्हणजेच मुंबई विद्यापीठातर्फे. ही अतिशय सुवर्ण संधी आहे. तर कमीच शिक्षा असेल म्हणजे डिप्लोमापासून ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला आवडला आहे नक्की लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.